जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अर्हम स्टडी फोरम या प्लॅटफॉर्मवर. बॉम्बे हायकोर्ट पिऊन पदाच्या ज्या रिक्त जागा होत्या किंवा जी पदभरती निघाली होती नागपूर खंडपीठात, त्याचा फॉर्म तुम्ही भरला असेल, व्यवस्थित फॉर्म भरला असेल अशी मी अपेक्षा बाळगतो. तुम्ही जर आपला व्हिडिओ पाहिला नसेल की फॉर्म कसा भरायचा, कोणती दक्षता तुम्ही घेतली पाहिजे, तो जो तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही आवर्जून तो पाहिला पाहिजे होता. जर तुम्ही नवीन असाल या चॅनलवर तर तुम्ही लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पदभरतीबद्दल व्यवस्थित गाईडन्स जे आहे ते तुम्हाला मिळू शकतं. माझ्याबद्दल तुम्हाला सांगू इच्छितो, हे माझ्याबद्दल आहे. मी ॲडव्होकेट आहे. अर्हम स्टडी फोरम हे प्लॅटफॉर्म मी तुमच्यासाठी जे आहे ते ओपन केला आहे. आणि आपला जो मोटो आहे तो म्हणजे काय, तर वेगापेक्षा दिशा महत्त्वाची. इथं तुम्ही माझं पाहू शकतात की मी कोणकोणत्या स्ट्रीममधून मी पासआउट झालेलो आहे किंवा कोणकोणतं मी स्ट्रीम इथं शिकलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे काय आहे, तर तुम्ही जो फॉर्म भरला आहे 7वीच्या बेसवर, पिऊन पदाचा फॉर्म जो आहे तुम्ही 7वीच्या बेसवर भरला असेल. आणि आपण एक व्हिडिओसुद्धा त्यावर आणलेला होता की तुम्ही फॉर्म कसा भरायचा, काय भरायचा. आता त्याची डेट जी आहे ती ओव्हर झालेली आहे, म्हणजे ती डेट जी आहे ती एक्सटेंड वगैरे काही झालेली नाही आहे. जेव्हा फॉर्म भरायला आपण गेलो तेव्हा फक्त तिथे आता प्रिंट जे आहे, प्रिंटचं ऑप्शन येत आहे आणि तुम्ही तो प्रिंट करून घ्या. प्रिंट तुमच्याजवळ ठेवा, कारण प्रिंट खूप महत्त्वाची असते. तुम्हाला मी ज्या सूचना देईल त्या सूचना तुमच्या आपल्या इतर जे व्हिडिओ आहेत, तुम्हाला माहिती आहे डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये आपण ज्या मुलांना सहकार्य केलं किंवा ज्या मुलांना आपण खूप जास्त इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केला, आज ते विद्यार्थी कुठे पिऊन आहेत, कुठं त्यांचे आता शिपाई पदावर ते रुजू आहेत, कुठं ते क्लर्क पदावर रुजू आहेत किंवा काही पदांच्या क्लर्क पदाच्या ज्या म्हणजे जागा आहेत किंवा ज्या क्लर्क पदाची नियुक्ती आहे ती त्यांची अजून बाकी आहे. परंतु आपले विद्यार्थी जे आहेत ते वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये सिलेक्टेड झालेले आहेत. त्याचाच अनुभव म्हणून तुम्हाला पिऊन पदाबद्दल शारीरिक क्षमता चाचणी कशी असते, त्यालाच काही डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये त्याला स्वच्छता चापल्य चाचणी असं सुद्धा म्हणतात. आणि या संपूर्ण गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत. नागपूर खंडपीठमध्ये जसं पिऊन पदाच्या जागा निघाल्या त्याच पद्धतीने औरंगाबाद असेल किंवा मुंबई असेल, ह्या ठिकाणी सुद्धा तुमचं पिऊन पदाच्या जागा निघणार आहेत. आता तुम्ही म्हणू शकतात की सर औरंगाबादला तुम्ही प्लीज छत्रपती संभाजीनगर म्हणा. बघा, बॉम्बे हायकोर्टचं जे नाव आहे ते अजूनही बॉम्बे कोर्ट आहे आणि औरंगाबाद कोर्टचं सुद्धा अजून नाव औरंगाबादच हायकोर्ट आहे. म्हणून ते मी म्हणजे जे आपण वाचतो सतत, कारण कोर्टात गेल्यावर जे आम्हाला सतत आमच्या पेजवर जे येतं तेच आमच्या तोंडून निघतं. म्हणून छत्रपती संभाजी नगरमध्ये सुद्धा पिऊन पदाच्या ज्या जागा आहेत त्या सुद्धा निघणार आहेत आणि बॉम्बे हायकोर्टमध्ये सुद्धा निघणार आहेत. त्याच्यासाठी तुम्ही तयार राहायचं आहे. तिथं सुद्धा अशाच पद्धतीनं फॉर्म भरला जाईल, शॉर्टलिस्ट लागेल, स्क्रीनिंग टेस्ट होईल, नंतर स्वच्छता चापल्य चाचणी होणार आहे. आता नेमकं शारीरिक क्षमता चाचणी म्हणजे काय होतं किंवा कशी होते ते आपण समजून घेऊयात. आता काही जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते तुम्ही समजून घ्या. बघा, जेव्हा तुम्ही स्क्रीनिंग टेस्ट पास होतात लगेच तुमचं नाव जे आहे ते तुमचं स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे तुमची एक्झाम होते. अगोदर तर तुम्ही शॉर्टलिस्ट व्हाल आणि शॉर्टलिस्टमध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. ते म्हणजे काही विद्यार्थ्यांनी जर 7वीचं मार्कशीट म्हणजे 7वी बेस होतं ते पिऊन, 7वीचं मार्कशीटमध्ये जर त्यांनी अंदाजित जे 50% टाकले असतील त्या विद्यार्थ्यांचं शॉर्टलिस्ट होणार नाही. अगोदरच मी ते क्लिअर करतो. आणि ज्या विद्यार्थ्यांनी 7वीचं मार्कशीट वगैरे जर त्यांच्याकडे नसेल, त्यांनी जर 8वी, 9वी, 10वी असं जर कंबाईन करून जर टाकलं असेल तर ते विचार करू शकतात. परंतु तुम्ही जर ढोबळमानाने किंवा तुम्हाला माहीत नसताना तुम्ही 7वीचे मार्क्स जर तुम्ही 50% टाकले असतील तर ते तुमचं चालणार नाही. कारण ते 7वीचं मार्कशीट जे आहे ते तुम्हाला शाळेमधून बनवावं लागतं किंवा तुमचं जर हरवलं असेल तर तुम्ही 7वीत, कारण आपला रेकॉर्ड असतो आपल्या शाळेत, मग तिथून ते काही मुलं बनवून आणतात आणि ते अपलोड करतात आणि तिथे मार्क्स तुमचे किती आहेत ते सुद्धा तिथे मेन्शन करावं लागतं. तुम्ही जर ते केलं नसेल किंवा तुम्ही ढोबळमानाने जर टाकले असतील ते मार्क्स तर तुमचा जो आहे नंबर लागण्याचे, तुमचे शॉर्टलिस्ट होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. हे तुम्ही लक्षात घेऊन चला. मग आता महत्त्वाचं काय आहे तर ते म्हणजे लगेच तुमची स्क्रीनिंग टेस्ट होते. शॉर्टलिस्ट लागल्यावर लगेच तुमची स्क्रीनिंग टेस्ट होते. स्क्रीनिंग टेस्टमध्ये माहिती तुम्हाला खूप सोपे प्रश्न असतात ते आपल्याकडे आहेत. तुमचं एकदा मी पिऊन पदासाठी काय क्वेश्चन येतील किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत ते मी डिस्कशन करायचा तुमच्याकडे प्रयत्न करेल. मग नंतर तुमची येते शारीरिक क्षमता चाचणी म्हणजेच स्वच्छता चापल्य चाचणी.
स्वच्छता चाचणी म्हणजे अशी असते विद्यार्थी मित्रांनो, की आपल्याला कोर्टाच्या वावरात जावं लागतं. आता तुम्ही विचार करत असाल, की सर मग आम्हाला नागपूरला जावं लागेल का? तर होय, तुम्हाला नागपूर खंडपीठला जावं लागेल, जेव्हा तुमची शारीरिक क्षमता चाचणी असेल तेव्हा. मग नागपूरला गेल्यावर किंवा नागपूर खंडपीठला गेल्यावर तिथं तुम्हाला जे जज असतील तुमचे किंवा जे तुमची शारीरिक क्षमता चाचणी घेणारे जे तुमचे आपण म्हणतो त्याला जे तुमचे असिस्टंट असतील, असिस्टंट पदावर असणारे व्यक्ती असतील किंवा जज असतील, ते तुमची घेतील आणि ते तुम्हाला तिथं तुमची क्षमता किती आहे, तुमची शारीरिक क्षमता किती आहे, तुम्ही किती तिथं ॲक्टिव्हनेस आहात. काही वेळेस त्याला ॲक्टिव्हनेस टेस्टसुद्धा म्हटली जाते आणि काही वेळेस त्याला स्वच्छता चाचणीसुद्धा म्हटली जाते. तर यामध्ये तुमची ॲक्टिव्हनेस आहे, तुम्ही किती काम करू शकतात, किती जलद गतीने तुम्ही येऊ शकतात, किती जलद गतीने तुम्ही त्या फायली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतात, किती तुम्ही जलद गतीने तुम्ही कोणकोणते काम करू शकतात, अशा पद्धतीने ते तिथे गाईडन्स देतात किंवा तिथे तुम्हाला ते ऑर्डर देत असतात. आता महत्त्वाचं म्हणजे काय, तुम्ही स्क्रीनिंग टेस्ट पास झालात, तुम्ही शारीरिक क्षमता चाचणीसाठी तुम्ही नागपूरला गेलात. मग तिथं तुमचे जितके तुम्ही विद्यार्थी असाल तितके तुमचे 10-10चे असतील किंवा 7-7चे असतील, असे ते गट पाडतात रोल नंबर वाईज आणि तुम्हाला एक जे आहे ते चेस्ट नंबर दिला जातो किंवा तुम्हाला एक नंबर दिला जातो. तो नंबर तुम्ही तुमच्या चेस्टवर आणि पाठीवर तो असा अडकवायचा असतो. तो चेस्ट नंबरवर तुमचं नावच्या पुढे ते चेस्ट नंबर लिहून घेतात. म्हणजे त्यांच्याकडे ते लिस्ट असते, तुमच्याकडे फक्त ते चेस्ट वगैरे लिस्ट असते. म्हणजे तो नंबर असतो एक, तो पाठीवर आणि आपल्या चेस्टवर असतो. मग नंतर तुम्हाला त्या 10 ग्रुपमध्ये डिवाईड केल्यानंतर तुम्हाला जे साहित्य असतं 14-15 टूल असतात. त्याच्यामध्ये झाडू असतो, त्याच्यामध्ये खराटा असतो, त्याच्यामध्ये आपण म्हणतो विविध प्रकारच्या त्या आपण आपण म्हणत नाही ते साफसफाई करण्याचे जे इक्विपमेंट असतात घरात आपण वापरतो, त्या संपूर्ण इक्विपमेंट तिथे असतात. तिथे ग्लव्ज वगैरे असतात, मास्क वगैरे असतो. तर तुम्ही किती ॲक्टिव्ह आहात. मग काही विद्यार्थी जे आहेत ते लगेच सामान उचलायला जातात. मग तिथं लगेच ते तुमचा ॲक्टिव्हनेस लगेच समजतो. काही विद्यार्थी मात्र तिथे ग्लव्ज वगैरे घेतात हाताचे, नंतर मास्क वगैरे लावतात व्यवस्थित त्यांच्या तोंडाला आणि मग ते साहित्य उचलतात. इथून लगेच त्या व्यक्तीचा ॲक्टिव्हनेस समजतो आणि तो व्यक्ती किती अवेअरनेस आहे किंवा त्याला समजतं या गोष्टी कशा करायच्या. मग नंतर 10-10चा ग्रुप केला जातो. प्रत्येक ग्रुपवर एक जज असतो, म्हणजे असिस्टंट किंवा जे जज असतात. नंतर ते तुम्हाला ऑर्डर देतात. ते तुम्हाला ऑर्डर फक्त एवढं देतात, की तुम्ही आता ह्या वावरात म्हणजे तुम्हाला कुठे घेऊन जाऊ शकतील ते. तुम्हाला गार्डनमध्ये घेऊन जाऊ शकतील किंवा तुम्हाला लायब्ररीमध्ये घेऊन जाऊ शकतील किंवा तुम्हाला जिथं डेस्क असतो तिथे घेऊन जाऊ शकतील किंवा तुम्हाला न्यायालयाच्या वावरात एखादा जो स्पेस असेल तिथे घेऊन जाऊ शकतील. तो स्पेस पूर्ण साफ तुम्हाला करायचा असतो. मग आता तुम्ही 10 व्यक्ती जर असाल, आपण जर एक उदाहरण घेतलं, तुम्ही जर 10 व्यक्ती असाल तर तुमच्या 10 व्यक्तींकडे वेगवेगळे इक्विपमेंट असतील. मग आता तुम्ही ते फक्त ऑर्डर देतात, की आता तुम्ही तुमचं काम सुरू करा. ते असं सांगत नाही, की तुम्ही हे करा, ते करा. ते फक्त तुम्हाला ऑब्झर्व्ह करतात. ऑब्झर्व्ह केल्यावर ते एकमेकांचे जे आहेत आणि त्या ऑब्झर्वेशनमध्ये एक गोष्ट असते ती म्हणजे अशी, की तुम्ही किती तिथं ॲक्टिव्ह आहात किंवा तुम्हाला त्या गोष्टी येतात का? या गोष्टी संपूर्ण गोष्टी तिथं होत असतात. मग काही जे व्यक्ती असतात त्या व्यक्ती फॅन वगैरे पुसायला लागतात, काही व्यक्ती डेस्कला हात लावतात, काही विद्यार्थी झाडू मारतात. काही विद्यार्थ्यांना ते म्हणजे त्यांना समजतं, की हा विद्यार्थी खूप चांगलं करतोय. तर काही विद्यार्थ्यांना ते इंडिव्हिज्युअल ऑर्डर देतात. म्हणजे समजा तुमच्यापैकी काही 1-2 विद्यार्थी असतील, त्यांना लगेच ऑर्डर देतील, की जा ह्या गोष्टी घेऊन ये. म्हणजे त्या इक्विपमेंटचं त्याला नाव माहिती आहे का? ते इक्विपमेंट थोडं लांब असतं, म्हणजे स्टॅपल असेल किंवा तुमचं एखादा जर समजा स्पायरल बाइंडिंगचा एखादा बॉक्स असेल किंवा त्यांना लागणारी एखादी चेअर वगैरे असेल, तर तो व्यक्ती ते इक्विपमेंट जे आहे ते खालून वरती आणायला किंवा तिथून तिथपर्यंत आणायला वेळ किती लावतो, किती तो ॲक्टिव्ह आहे, अशासुद्धा ऑर्डरी दिल्या जातात. मग या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या शारीरिक क्षमता चाचणीमध्ये होत असतात. इथून विद्यार्थी मित्रांचा जो सिलेक्शनचा जो रेशो आहे तो खूप कमी आहे. कारण डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये जेव्हा आपण पाहिलं तेव्हा इथूनच भरपूर मुलं जे आहेत ते फेल झालेले होते. कारण त्यांना अनुभव नव्हता. तरीही मी त्यांना सांगण्याचा खूप प्रयत्न केला होता. खूप व्यवस्थित आपल्या चॅनलवर अजूनही ते व्हिडिओ अवेलेबल आहेत डिस्ट्रिक्ट कोर्टचे. त्याच्यामध्ये सुद्धा मी स्टेप बाय स्टेप व्हायवामध्ये इतक्या मुलांना आपला फायदा झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना तसेच्या तसे क्वेश्चन जे आहेत ते जजने विचारल्यामुळे त्यांना आपल्या जे व्हायवाचा आपण जो कोर्स घेतला होता किंवा व्हायवासाठी आपण जे लेक्चर दिले होते
त्याचा विद्यार्थ्यांना खूप जास्त फायदा झाला होता आणि शारीरिक क्षमता चाचणीमध्ये विद्यार्थ्यांचा ॲक्टिव्हनेसपणामुळे काही विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला होता, मात्र काही विद्यार्थ्यांनी त्याला लाईटली घेतल्यामुळे त्यांचं नुकसान झालं होतं. म्हणून तुम्ही शारीरिक क्षमता चाचणीला लाईटली घ्यायचं नाही आहे. ती जेव्हा तुमचं शॉर्टलिस्ट होऊन जाईल, शॉर्टलिस्ट झाल्यावर तुम्हाला स्क्रीनिंग टेस्ट होईल. स्क्रीनिंग टेस्ट झाल्यानंतर लगेच ते शारीरिक क्षमता चाचणीकडे थोडं तुम्ही व्यवस्थितपणे लक्ष द्यायला पाहिजे. आत्तापासून लक्ष नका देऊ, पण जेव्हा तुमचं शॉर्टलिस्टमध्ये नाव येईल, स्क्रीनिंग टेस्ट पास होऊन जाल, त्याच्यानंतर तुम्ही शारीरिक क्षमता चाचणीकडे लक्ष केंद्रित केलं गेलं पाहिजे. चला विद्यार्थ्यांनो, मी आता तुमची रजा घेतो. शारीरिक क्षमता चाचणीबद्दल काही विद्यार्थ्यांना डाऊट होते, तो क्लिअर करण्याचा माझा एक हेतू होता. तेच मी आता इथं पूर्ण केलं आहे. आणि तुम्हाला जर काही गोष्टी समजल्या नसतील तर आपले प्रिव्हियस व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहू शकतात. त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देऊन देईल, जेणेकरून तुम्हाला डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये पिऊन पदाचं काम काय असतं किंवा प्रोफाईल काय असते ते तुम्हाला समजण्यास मदत होईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे असं की आता औरंगाबाद त्याला औरंगाबाद अनावधानाने ते येऊनच जातं, कारण ते पूर्ण आपण म्हणतो ना की कागदोपत्री अजूनही औरंगाबाद हायकोर्टच आहे. त्याच्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आहे ते तुमचं पिऊन पदाच्या ज्या जागा आहेत त्या येणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही त्यासाठी सुद्धा तयार राहायचं आहे.